भारताचं भविष्य इथेनॉलमध्ये निर्यात धोरणाची गरज. माजी आमदार धीरज देशमुख. भारत इथेनॉल निर्मितीत पॉवर हाऊस बनत आहे, पण यशाचा खरा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला हवा, असे मत माजी आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केले. चालू वर्षात तब्बल 1700 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन झाले असून सरकारची मागणी केवळ 1000 कोटी लिटर इतकी आहे. उर्वरित 700 लिटर इथेनॉलचे भवितव्य अनिश्चित असल्याने इथेनॉल निर्यात धोरण तातडीने जाहीर करण्याची त्यांनी मागणी केली. देशविदेशात इथेनॉलपासून सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल SAF तयार करण्याची क्षमता असून ही ग्रीन टेक्नॉलॉजी पर्यावरण संरक्षणास मोठे योगदान देणारे आहे. भारत ग्लोबल एनर्जी भविष्यात महत्त्वाची भूमिका निभवतोय. अशा पार्श्वभूमीवर धीरज देशमुख यांनी इथेनॉल निर्यात सक्षम धोरण राबविण्याची गरज अधोरेखित केली आहे. पण आता अडचण काय झालेली आहे की आत्ताचं ह्या वर्षाचं आपण टेंडर पाहिलं तर इथेनॉल निर्मिती देशामध्ये 1700 कोटी लिटरपर्यंत पोहोचलेली आहे. सरकारने चांगली पॉलिसी दिली, अर्थपुरवठा केला, बँकांनी मदत केली, लोकांनी रिस्क घेतली. पण सरकारचं टेंडर आता 1000 कोटी लिटरचं आहे. म्हणजे 700 कोटी लिटरचं करावं का हा प्रश्न परत मॅन्युफॅक्चरर पडला. मी एक पाऊल पुढे जाऊन सांगेन की SAF सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल हे इथेनॉलपासून निर्माण होतं. ह्याचं तंत्रज्ञान आता देशामध्ये किंवा परदेशात आहे आणि अनेक देश ग्लोबल फ्यूल अलायन्सच्या माध्यमातून जे भारत सरकारनं एक पाऊल उचललेलं आहे. तर मला सरकारकडे अशी विनंती करावं लागेल MEAच्या ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून की 700 कोटी लिटर जर एक्सेस प्रोडक्शन आपल्याकडे होत असेल तर आज सरकारनं तातडीनं एथेनॉल एक्सपोर्टची पॉलिसी हातात घेतली पाहिजे की ज्या देशांमध्ये ब्लेंडिंग अजून सुरू झालं नाही, मग ते आफ्रिकन देश असतील, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल. आता इंडियामध्ये 700 कोटी लिटर एथेनॉल निर्माण होत आहे, त्याचा थेट फायदा आपल्या शेतकऱ्यापर्यंत जातोय. तर हा रॉ मटेरियल आपण त्या देशांना एक्सपोर्ट केला पाहिजे. तिथे जशी आपली पॉलिसी आहे ब्लेंडिंगची, ती पॉलिसी तिथं आणून त्यांना आपलं कस्टमर केलं पाहिजे.